आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमच्या बरोबर आहेत अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या. आपण दमानियाजींकडे जाऊया. अंजलीजी, आता आपण बघितलं एकतर वाल्मिक कराडची तब्येत सध्या बिघडल्याचं कळतंय. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सातत्यानं काही ना काहीतरी तब्येतीची कारणं पुढे करणं चालू आहे असं एकंदरीतच संशय आहे. काय आपल्याला काय वाटतं या संदर्भात? हे जेवढे लोक असतात ना, सगळ्यांना जेलमध्ये पोहोचल्यावर कोणाला कोणाला छातीची कळ येते. जसं आपण बघितलं भुजबळांच्या नेहमी छातीत कळ यायची, आता कुठे गेली ती कळ? पण हे प्रत्येक वेळेस मी बघतीये हे, आणि याचीच भीती मला होती. म्हणूनच मी माध्यमांना काल देखील सांगितलं होतं की यांना जर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे ह्याचा अर्थ ते आता या न त्या मार्गाने ते बाहेर पडतील, मेडिकल बेल ग्राउंड क्रिएट करतील आणि मेडिकल बेल ते घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच मी त्याला अँटिसिपेट करून आधी डीजींची भेट घेतली, एडीजींकडनं भेटले आणि काल सीजेनकडे पत्र दिलं, हेच सांगून की कुठल्याही परिस्थितीत याचा तपास तिथून हलवा, याचा तपास तिथून प्लीज हलवा. आता न्यायालयीन कोठडी द्यायची असेल तर ती मुंबईत द्या. तपास जो आहे तर यांनी संपलाय म्हणून सांगितलं ना, आता बाकीची जी चौकशी आहे ते मुंबईत करा. आता तिथे नको, कारण ही सगळी यंत्रणा त्यांच्यासाठी काम करते. अगदी ते विष्णू चाटेनी बीड मला नको, मला लातूर द्या, हे का सांगितलं? कारण लातूरमध्ये अख्खं पब्लिक त्याच्या दिमतीला होतं. त्याची अख्खी लिस्ट मी काल एडीजीना पण दिली आणि डीजीना पण दिली आहे की चाललंय काय आणि लढायचं का, कशासाठी? जर न्यायच होणार नसेल तर का लढावं आम्ही? पण मग आता याची दखल घेतली गेली आहे का? त्यांनी तुम्हाला काय नेमकं उत्तर दिलं? त्यांचा रिस्पॉन्स कसा होता अंजलीजी? मला एडीजींचा रिस्पॉन्स खूप चांगला होता आणि ते उद्या पण माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे, अनेक गोष्टी आम्ही डिस्कस करणार आहोत. पण डीजींचा रिस्पॉन्स अतिशय, म्हणजे मला अपेक्षित होता तेवढा बिलकुल पण नव्हता. त्या कुठेतरी काय लपवत होत्या, काय करत होत्या मला माहित नाही आणि मला जाणून घेण्याची इच्छा पण नाही. पण मला असं खूप काल अपसेटिंग झालं होतं आणि मी स्पष्ट बोलते नेहमी. खरं तर आता आपलं लक्ष आहे ते त्या खंडणी प्रकरणामध्ये आज जी केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. काय आपल्याला अपेक्षित आहे, कशा पद्धतीने हे सगळं आता प्रकरण पुढे जाईल असं वाटतंय? कारण एसआयटीनं वाल्मिकच्या जामिनाला खरं तर कडाडून विरोध केलेला आहे. काय इथे त्याला जामीन मिळू शकतो का? कशा पद्धतीने आपल्याला याकडे लक्ष द्यायचंय? मला खरंच माहित नाहीये. जर यांनी उद्या आज बाय एनी चान्स यांना कुठल्याही ग्राउंडवर जामीन देण्याचा प्रयत्न जरी केला तर खरंच मी या लोकांना सोडणार नाही. मी अगदी वेड्यासारखी लढेन पण या लोकांना न्याय करून देणार नाही. आताच्या घटनेला सगळ्यात मोठी गोष्ट आपण जी मिस आउट करतोय ती अशी आहे की आता हे जे परवाचे व्हिडिओ जे बाहेर आले, सगळ्या माध्यमांनी दाखवले, त्याचा काल उल्लेख सुद्धा नाहीये. कालच्या पोलीस रिमांडमध्ये उल्लेख सुद्धा नाहीये की असे आम्हाला मिळाले, याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला परत जेल कोठडी देण्यात यावी. कुठेही मागणी नाही, कुठेही उल्लेख नाही. म्हणजे चाललंय काय याची आता आपल्याला गंभीरतेने विचार करायची गरज आहे. अगदी. अंजलीजी, आज एक व्हिडिओ झी24 तास दाखवतोय आणि त्यामध्ये वाल्मिकची जी गाडी होती, ज्या 3 आलिशान गाड्या होत्या त्या ट्रेस झाल्यात, वेगवेगळ्या ठिकाणाहून टोल नाक्यावर आहेत, पेट्रोल पंपावर डिझेल भरताना दिसतात. अशा प्रकारे आलिशान गाड्यांमधून फिरतच शरणागती त्यांनी पत्करली पुण्यामध्ये येऊन. तर तेव्हा तो पुण्यामध्ये गेला होता का? बरेच प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत. तेव्हा अशा व्हिडिओचा काही उपयोग होतोय की नाही होतोय तपासामध्ये? नाही, आता मला तेच कळत नाही. काल रात्री धनंजय देशमुखांनी मला तो पाठवला आणि त्या एका पत्रकारांनी ते ट्रेस केलंय. आणि जर पत्रकार ट्रेस करू शकतो आणि त्या पोलीस यंत्रणेला कळू नये, त्यांनी अगदी काल डायरेक्शन दाखवल्या की इकडनं केसकडनं येणारा हा रस्ता, लेफ्ट गेलं तर आपण अक्कलकोटला जातो, राईट गेलं तर अमुक ठिकाणी जातो आणि इथून ते वळून असे गेले, या ढाब्यावर जेवले, पेट्रोल पंप 13 मिनिटं होते आणि टोलवरचा देखील फोटो त्यांनी टाकला. हे सगळं एक पत्रकार सांगू शकतो पण आपल्या पोलीस यंत्रणेला कळत नाही. याचा कुठेही उल्लेख देखील केला गेलेला नाहीये कालच्या पीसीआर मध्ये. ठीक आहे अंजलीजी, धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्ते आपल्या बरोबर होते. तर अनेक प्रश्न खरं तर उपस्थित झालेत, मात्र आजचं लक्ष असणार आहे ते केज न्यायालयामधल्या सुनावणीवर. अर्थात या न्यायालयीन सुनावणीसाठी वाल्मिक कराड आज उपस्थित नसणार आहे कारण त्याच्यावर उपचार सुरू आहेत बीड जिल्हा रुग्णालयामध्ये. त्यामुळे बीडमधल्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष आहे.
आणि याच घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपण पुन्हा एकदा जातोय विशालकडे. विशाल, आपण पाहिलं अंजली दमानी यांनी अनेक प्रश्न खरं तर उपस्थित केलेले आहेत आणि याच दरम्यान वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत जिल्हा रुग्णालयामध्ये. खासगी रुग्णालयात उपचार माझ्यावर करावेत अशी त्यांनी कुठेतरी याचिका केल्याचं सुद्धा कळतंय, विनंती केल्याचं कळतंय. काय या संदर्भात काय नेमके अपडेट येत आहेत का? काही दिवस वाल्मिक तब्येतीच्या तक्रारी करतोय. जसं मी सांगितलं होतं की झोपेची अडचण आहे, खाण्याची अडचण आहे, त्याचबरोबर व्हायरल तापसुद्धा झालेला आहे आणि आता त्याला पोटदुखीचा त्रास आहे आणि गेली काही दिवस सातत्यानं सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहे. मात्र हे उपचार योग्य होत नसल्याचं त्याचं म्हणणं आहे अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानुसार आज तो कोर्टामध्ये अर्ज करणार आहे आणि मला खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात यावे, त्याच्यासाठी मुभा मिळावी अशा पद्धतीची तो मागणी करणार आहे. खरं तर ही मागणी कोर्ट मान्य करते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधीसुद्धा त्यांनी स्लीप एपेनिया हा आजार असल्यामुळे झोपेसाठी लागणारी एक मशीनची मागणी केली होती. सुरुवातीला कोर्टाने फेटाळली होती आणि नंतर काल आता कोर्टाने ती मान्य केली आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ती मशीन देण्यात यावी अशा पद्धतीचं सांगितलं. आता पुन्हा वाल्मिक कराडचं म्हणणं आहे की खासगी रुग्णालयात उपचार व्हावे. याबाबतचा अर्ज आज दुपारून ते कोर्टामध्ये करणार आहे. दोन्ही कोर्टांमध्ये ते अर्ज त्याला करावे लागणार आहे. बघूया कोर्ट काय निर्णय घेते यावर. निश्चितच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.